के पूर्वमध्ये आज आत्ता आम्ही श्रीयुत प्रकाश मुसळे यांचा फॉर्म भरलेला आहे। आपण बघत असाल तर यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी काम करत असलेल्या पण ज्यांना ह्याच्या आधी अनुभव नव्हता नगरसेवक म्हणून अशा सर्व कार्यकर्त्यांना संधी दिली आणि त्याचे एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं प्रकाश मुसळे आज पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक त्यांच्या खांद्यावरती ही प्रभाग समितीची धुरा सोपवलेली आहे। प्रकाश मुसळे यांना महानगरपालिकेच्या आणि आता मुरजीबाईंबरोबर विधानसभा क्षेत्रातील पण कामाचा मोठा अनुभव आहे। मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रभाग समितीमध्ये गेले 4 वर्ष नगरसेवक नव्हते म्हणजे मुंबईतच नव्हते तर मोठ्या जोमाने नवीन दमाने काम प्रकाश मुसळे यांच्या नेतृत्वात चालू होईल। मी हे याच्याकरता म्हणतो कारण इकडे आमचंही बहुमत आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचं बहुमत आहे। तर त्यांचा विजय हा काळ्या दगडावरच्या एक भगवी रेख आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो। 6 तारखेला परवा 3 वाजता निवडणूक आहे। मला असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, पण जरी निवडणूक झाली तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार म्हणून प्रकाश मुसळे हे बहुमताने निवडून येतील। हे बघा, के पूर्व हा विभाग जवळजवळ 15 बीटचा मोठा विभाग हा के पूर्व आहे आणि 15 नगरसेवकापैकी 9 नगरसेवक हा महायुतीचे आहेत आणि महायुतीच्या उमेदवार प्रकाश मुसळेंना उमेदवारी दिली आहे। मी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक साधारण व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे। हाच पक्षाची एक वैशिष्ट्य आहे की इथे घराणीशाही किंवा काही चालत नाही आमच्या पक्षात आणि काम करणारा व्यक्ती एक सर्वसाधारण व्यक्तीला उमेदवारी दिली आहे। मनापासून पक्षालाही धन्यवाद देतो आणि के पूर्वच्या प्रत्येक नगरसेवकांना आमच्याकडे 9 नगरसेवक हा संख्याबळ आहे आणि समोर 6 आहे म्हणजे हा विजय आमचा निश्चित आहे। आणि मी नवीन होणाऱ्या अध्यक्षांना विनंती केलेली आहे सर्व नगरसेवकांना सांभाळून आपल्याला के पूर्वमध्ये विकासाचे काम 7 तारीखपासून सुरू होणार आहे। 6 तारीख निवडणूक आहे, निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहेत, त्याच्यात काही शंका नाही। आणि परत एकदा दोघे महायुतीच्या पक्षाच्या नेत्यांना धन्यवाद देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।